उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। ही घटना अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी होती। पण या घटनेनं त्यांच्या आईच्या अर्थात आशाताईंच्या मनावर किती मोठा आघात केला असेल याची कल्पना करणंही कठीण आहे। ही घटना घडली त्यावेळी आशाताईंना याची माहिती मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले। फार्म हाऊसवरील टीव्हीची केबल कापण्यात आली। मोबाईलमधून बातम्या समजू नयेत म्हणून मोबाईल सुद्धा फ्लाईट मोडवर टाकण्यात आले। कारण आशाताईंचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता हा धक्का त्यांना सहन होणार नाही अशी भीती सर्वांनाच होती। पण शेवटी आई ही आईच असते। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी बिनसलंय याची जाणीव तिला होतेच। अजित पवार जग सोडून गेले होते आणि ही गोष्ट आशाताईंपासून लपवण्यासाठी कितीही प्रयत्न झाले तरी ती घटना पूर्णपणे लपवता आली नाही। नेमकं काटेवाडीच्या फार्म हाऊसवर त्यावेळी काय घडलं, दादांच्या अपघाताची बातमी मिळताच आशाताईंची अवस्था काय होती आणि त्या काही तासात फार्म हाऊसमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आईसाठी मुलाचा मृत्यू ही केवळ एक घटना नसते, तर तो आयुष्यभराच्या आधाराचा अचानक झालेला अंत असतो। 80-85 वर्षांच्या वयात जेव्हा माणसाला स्वतःच्या श्वासांवरही विश्वास नसतो, तेव्हा जर त्याच आईला आपल्या मुलाला अखेरचा निरोप द्यावा लागत असेल तर तो क्षण तिच्यासाठी सगळ्यात दुर्दैवी ठरतो। त्या दुःखाला शब्दात मांडणं खरंच अशक्य असतं। तारीख होती 28 जानेवारीची। सकाळचे 8:45 वाजले होते। बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान कोसळल्याची बातमी येते आणि त्या एका क्षणात अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ होतो। एकाएकी राज्याचं राजकारण हादरून उठतं। सगळीकडे गोंधळ आणि अनिश्चितता पसरते। पण याच वेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर आणि राजकीय गदारोळापासून अलिप्त असलेल्या बारामतीतील काटेवाडीच्या त्यांच्या फार्म हाऊसवर एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली। तिथे अजितदादांच्या आई आशाताई पवार आपल्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण अनुभवत होत्या। नेमकं काय घडलंय याची पूर्ण कल्पना त्यांना त्या क्षणी अजिबात नव्हती। ती वेळ आशाताईंसाठी प्रचंड कठीण होती। त्याच वेळेस फार्म हाऊसवर प्रत्येकाचा गोंधळ उडाला होता। नेमक्या कोणत्या घडामोडी त्या फार्म हाऊसवर घडत होत्या, तिथली परिस्थिती नेमकी कशी होती आणि आशाताईंना ही बातमी कधी व कशी कळली ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात। बारामती विमानतळावर झालेल्या अपघाताची बातमी बाहेर पसरत असताना काटेवाडीतील अजित पवारांच्या फार्म हाऊसवर मात्र एक वेगळाच प्रयत्न सुरू होता। आशाताई पवार यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता घडलेल्या घटनेचा धक्का त्यांना सहन होणार नाही या भीतीने त्यांना ही बातमी कळू नये यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण प्रयत्न सुरू केले। आशाताईंना टीव्हीवरून बातमी कळू नये म्हणून फार्म हाऊस मधील टीव्हीची केबल तोडण्यात आली। मोबाईलवरूनही बातम्या समजू नयेत यासाठी फार्म हाऊस मध्ये असलेल्या लोकांचे मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्यात आले। कुठूनही ही बातमी आत पोहोचू नये यासाठी शक्य तेवढी खबरदारी घेण्यात येत होती। मात्र फार्म हाऊसवर निर्माण झालेली अस्वस्थता लपवणं शक्य नव्हतं। अधिकारी आणि कर्मचारी यांचा गोंधळ, फोन कॉल्स, वाढलेली धावपळ हे सगळं पाहून आशाताईंना काहीतरी गंभीर घडलंय याची शंका येऊ लागली। त्यांनी वारंवार विचारायला सुरुवात केली, नेमकं काय झालंय? आणि या दरम्यान त्यांनी एक थेट प्रश्न विचारला, दादांना काही झालं नाही ना? हा प्रश्न ऐकताच तिथल्या सर्वच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। कारण आशाताईंना सत्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यांचं वय जास्त असल्यामुळे या घटनेचा धक्का सहन करण्याची क्षमता त्यांच्यात नसेल अशी भीती सर्वांनाच होती। म्हणून कर्मचारी अजूनही आशाताईंना समजवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र काही वेळातच आशाताईंनी हट्ट धरला। त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना तात्काळ अजित पवारांना भेटायचंय। कर्मचारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते। वेगवेगळी कारणं सांगितली जात होती। त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गाडी खराब झाल्याचं कारणही सांगितलं, पण तरीही आशाताई ऐकायला तयार नव्हत्या। शेवटी त्या स्वतः फार्म हाऊसच्या बाहेर पायी निघाल्या। ही परिस्थिती पाहून कर्मचारी पूर्णपणे हतबल झाले आणि अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी आशाताईंना बारामतीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। नंतर काय घडलं आणि काय नाही हे सगळ्या जगाला कळून चुकलं होतं। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस एक खोटी आणि काल्पनिक आशा अपेक्षित करत होता की त्या विमानात अजित पवार नसावेत, अजितदादा सुरक्षितपणे त्या अपघातातून वाचावेत। पण असं काहीही घडलं नाही। आशाताईंनाही आणि महाराष्ट्रालाही त्या वेळेपर्यंत कन्फर्म झालं होतं की अजितदादा आपल्यातून निघून गेलेत। पण या सगळ्यात एक बाब अधिक भावनिक आहे। ती म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वीच अजित पवार फार्म हाऊसवर आईला भेटायला आले होते। जवळपास पाऊण तास त्यांनी आशाताईंशी गप्पा मारल्या।
चर्चा केली आणि त्याच आईला अवघ्या 4 दिवसांनंतर ते कायमचं सोडून गेले. मंडळी, दादांचं जाणं हे आशाताईंसाठी, सुनेत्रा पवारांसाठी, बारामतीकरांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवीच आहे. माणसाच्या राजकीय भूमिका बदलत असतात. वेळोवेळी धोरणात्मक निर्णयांमुळे तो व्यक्ती एका ठराविक वर्गाला आवडतो, तर तो एका ठराविक वर्गाला आवडतही नाही. पण दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की दादा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटायचे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा मोठा उद्योजक असो, एखादा नोकरदार वर्गातला कर्मचारी असो किंवा मग पत्रकार, दादांच्या जाण्याने समाजातले सर्वच वर्ग दुखावले गेलेत, एवढं मात्र नक्की. बाकी दादांच्या या अकाली एक्झिटमुळे तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.